मला सांगा, तुम्ही बाहेर जाताना फ्रीज ऑन ठेवता की ऑफ? पण झोपताना पण फ्रीज ऑन ठेवता की ऑफच ठेवता? बरं जाऊ द्या, हेही जाऊ द्या. दिवसभरामध्ये फ्रीज ऑनच असतो की काही तास ऑन असतो की ऑफ असतो? आता बरं, हे 3 प्रश्न मी तुम्हाला का विचारते? हा पण प्रश्न तुम्हाला पडला असेल की तू व्हिडिओ तर बनवतीये ना, आम्हालाच वरून क्वेश्चन करतीये. बरं, असं काही नाही बरं का, मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरच देणार आहे. पण जर ह्या 3 प्रश्न तुम्हाला पडत असतील तर नक्कीच तुमचा फ्रीज तुम्ही मेंटेनसुद्धा चांगला करत असणार, असं माझं मत आहे. पण हे प्रश्नच तुम्हाला पडत नसतील तर कुठेतरी तुम्ही तुमचं फ्रीज मात्र डॅमेज करत आहात, असं पण मला वाटतंय. पण नो टेन्शन, मी आहे ना, मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. फ्रीजवरचे भरपूर आपण व्हिडिओ बघतच असतो. आजचा व्हिडिओही तसा मस्त असा खतरनाक होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप माहितीपूर्ण होणार आहे. माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची. जसा की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की डिफ्रॉस्ट म्हणजे काय, आणि त्यामध्ये मी तुम्हाला 3 प्रश्न विचारले होते. तर त्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सायंटिफिक रिझन सहित तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या फ्रीजची कशा पद्धतीने काळजी घ्यायची असते जेणेकरून लाईट बिल कमी येईल, हे सुद्धा मी तुम्हाला नेहमीच सांगत असते आणि वेगवेगळे व्हिडिओज आपण त्यावरती बघत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. फ्रीज आपल्या घरातली अगदी अति महत्त्वाचं असं उपकरण. फ्रीज म्हटलं तर आपण काही नाही पण रिलॅक्स असतो का, आज थोडीशी भाजी उरली की उद्या खाऊ बरं का, कारण फ्रीजमध्ये ठेवली तर काही खराब होणार नाही. अहो, दुधाचं पण तसंच, कारण दूध सकाळी घेतलं की अगदी 1-2 दिवस ठेवायचं म्हटलं तर खराब, बाहेर ठेवलं तर खराब होईल पण फ्रीज कुठेतरी खराब होऊ देत नाही. त्यामुळे फ्रीज हा अति महत्त्वाचं म्हणावं. पण या फ्रीजमध्ये तुम्ही कधी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का? सगळ्यात महत्त्वाचं पहिले म्हणजे बर्फ साचतो तर तो का साचतो हे तर आपण कालच बघितलं. पण बाहेर जायचे तर आपल्या सगळ्यांना, महिलांना हा एक प्रश्न पडतो, पुरुषांनाही पडत असेल. आता फ्रीजमध्ये काहीही नाही आहे तर मग हा फ्रीज बंद करू की नको? बरं, आता बंद करू तर मग होईल का व्यवस्थित? किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत बरं का त्यात, तर मग सुरूच ठेवते. पण नको सुरू नको ठेवायला, कारण जास्त लाईट बिल येईल. असे प्रश्न भरपूर आपल्या डोक्यामध्ये असतात आणि येतातच ते. कुठेही एक दिवसासाठी जायचं म्हणावं, काही तासांमध्ये बाहेर जायचं म्हणावं की हा प्रश्न येतो. आणि लॉंग सुट्टीवर जायचं म्हटलं की येतो. मग काय, लॉंग सुट्टीवर जाण्याच्या आधीच आपलं असतं की आपल्याला फ्रीज हा रिकामा झाला पाहिजे, म्हणजे तो बंद करून जायला लाईट बिल तेवढंच कमी येईल. घरी तरी कोण आहे की जे यूज करेल? हो ना, येतो ना हा प्रश्न. चला मग पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न म्हणजे असा की बाहेर जात असताना किंवा तुम्ही बाहेर गेलात तर फ्रीज हा ऑन ठेवायला पाहिजे की ऑफ? आता मी माझं मत तुमच्यासमोर मांडते. माझ्या मते तुम्ही फ्रीज ऑन ठेवायला पाहिजे. त्यात सामान तर आपलं थोडंफार असतं, नसेलही तर मग खूप दिवसासाठी चाललं तर ऑफ ठेवलं तर काही हरकत नाही आहे. अगदी खूप म्हणजे महिना 15 दिवस म्हणते आहे, पण 1-2 दिवसासाठी ऑनच ठेवायला हवा. आता तो ऑन ठेवला तर तो कोणत्या सेटिंगवरती ऑन ठेवायला पाहिजे हेही तेवढंच महत्त्वाचं. आता तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण हा ऑन का ठेवावा याचं सायंटिफिक रिझन आपण आधी बघूया. बघा, संपूर्ण जेही कंपनीचे तुम्ही फ्रीज घेत आहात त्या फ्रीजच्या मागे तुम्हाला एक लोखंडी अशी कॉईल दिसते. नसेल बघितली कधी, आत्ताच जाऊन बघा, लोखंडी कॉईल तुम्हाला दिसत असेल. आता ह्या लोखंडी कॉईलमधनं एक गॅस पास होत असतो, तो ट्रॅव्हल करत असतो. आता तुम्ही जेव्हा फ्रीज बंद करता तर काय होतं, हा जो लोखंडी कॉईल तुम्हाला दिसते किंवा आपण पाईप म्हणूयात, याच्यावरती एक मॉइश्चर क्रिएट होतं आणि त्या कारणाने त्याच्यावरती गंज चढायला लागतो. आता जेव्हा तुम्ही हे पुन्हा ऑन करता तर हा नेहमी सतत आपण असं केल्यामुळे काय होतं, यामुळे गॅस जो आहे हा गंज सतत चढल्या कारणाने गॅस ट्रॅव्हल होण्यासाठी त्याला फार कष्ट करायला लागतात किंवा प्रॉपर वेने तो ट्रॅव्हल होत नाही. मग अशा वेळेस कॉम्प्रेसर बंद पडतो. मग काय, आपल्याला आपलं फ्रीज जे आहे ते लवकर खराब व्हायची दाट शक्यता असते. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, कोणती सेटिंग ठेवायची ते जास्त महत्त्वाचं आहे. तर 1 नंबरवरती तुम्ही तुमचा फ्रीज ऑन, म्हणजे सगळ्यात लो सेटिंगवरती जर तुम्ही तुमचा फ्रीज ऑन करून ठेवला तर कुठेतरी फ्रीज हा थंडसुद्धा राहील, सुरूसुद्धा राहील आणि जास्त लाईट बिलही खाणार नाही. आता लाईट बिल का खाणार नाही? आता आजकाल फ्रीजमध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज येत आहेत आणि खूप साऱ्या इनबिल्ट टेक्नॉलॉजी त्यामध्ये आहेत. आता इनबिल्ट टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे कसं,
जर तुम्ही फ्रीज वापरत असाल म्हणजेच दरवाजा उघडणे, काही वस्तू काढणे, काही वस्तू ठेवणे हे करत असाल, तेव्हा नक्कीच कॉम्प्रेसर हा आपलं काम करत असतो. पण जर काही तास असेल, काही दिवस असेल, तुमचा फ्रीज हा ऑनच होत नसेल, म्हणजे तुम्ही दरवाजा ओपनच करत नसाल, तर ऑब्वियस फ्रीज आपोआप त्याचं जे काही प्रोसेस आहे ती स्लो डाऊन करतो कॉम्प्रेसर. म्हणजे आपल्याला अगदीच आपलं बटन जे आहे फ्रीजचं ते ऑन किंवा ऑफ करायची काहीच गरज नाही आहे. एवढं छान टेक्नॉलॉजीज आता फ्रीजमध्ये येत आहेत. आता ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज येतात आणि मग आपण फ्रीजसुद्धा विकत घेतो, पण माइंडमध्ये कुठेतरी ते आपलं फिक्स असतं की नाही, आता घरी कोणीच नाही आहे, त्यामुळे आपण फ्रीज बंदच करायला हवा. सो नक्की ही काळजी घ्या. त्याच्या मागचं रिझन काय होतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे, त्यामुळे लो सेटिंगवर ऑन करा. आता दुसरा प्रश्न की रात्री झोपताना रात्रभर आपला फ्रीज ऑन ठेवा की ऑफ. जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, सेम रिझन यालासुद्धा आहे की तुम्हाला तुमचा फ्रीज ऑनच ठेवायचा आहे. जसे की लो सेटिंगवर करा, काहीच हरकत नाही, किंवा ज्या सेटिंगवर तुम्ही सेट केलं आहे ऋतूनुसार त्यावरतीही ठेवलं, काहीच हरकत नाही. जसं सेम मेकॅनिझम मी फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर करताना सांगितलं की त्याच्यावरती कॉम्प्रेसर म्हणजे त्याचं यूजच होत नसेल तर कॉम्प्रेसरवरती एवढा काही प्रेशर येत नाही, तो सुद्धा कूलडाऊन होत असतो. आता तिसरा प्रश्न म्हणजे असा की पूर्ण दिवसभरामध्ये किती तास तुम्ही तुमचा फ्रीज ऑन ठेवायला पाहिजे आणि किती तास ऑफ ठेवायला पाहिजे. आता हे सगळं आपल्याला कळतंच, पण आपण काय करतो की साधारणतः बाहेरच गेलं तर ऑफ ठेवतो, तसं काही ठेवत नाही, किंवा मग लाईट वगैरे गेली तरच आपला फ्रीज ऑफ राहतो. ऑनच ठेवायला पाहिजे. सेम मेकॅनिझम यालासुद्धा फॉलो होतं. तर तिन्ही प्रश्नांना सेम मेकॅनिझम फॉलो होतं. तुम्हाला कुठेही जायचं असेल, लो याच्यावरती तुम्हाला ऑन करून ठेवायचं आहे, जास्त लाईट बिलसुद्धा येत नाही आणि आपल्या फ्रीजवरती जास्त प्रेशर येत नाही. आता बघा, जर इन केस तुम्ही तुमचा फ्रीज बंद केला तर मग काय होतं ते जाणून घेणं तेवढं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमचा फ्रीज बंद केला, ठीक आहे, आता काही घंटे म्हणा किंवा काही दिवस बंद केला आहे, म्हणजे तुमचा फ्रीज हा पूर्ण रूम टेम्परेचरवरती आलेला आहे आणि तो अक्षरशः बंदच पडलेला आहे असं आपण समजूयात. आणि मग जेव्हा तुम्ही ऑन करता, पण ऑन करायच्या आधी एवढ्या दिवसांनी किंवा एवढ्या तासांनी जेव्हा तुम्ही फ्रीज ऑन करता, दरवाजा ओपन करता, तेव्हा कुठेतरी तुम्हाला अगदी वेगळा स्मेलसुद्धा येतो, पण कॉम्प्रेसरवरती डायरेक्टली प्रेशर येतं. ते म्हणजे कसं, तर तुम्ही आता फ्रीज पूर्ण रूम टेम्परेचरवरती आल्या कारणाने तुम्ही जेव्हा फ्रीज हे ऑन करता तेव्हा त्याला पूर्ण कूलिंग करण्यासाठी भरपूर वेळ जातो आणि यस ॲज इट इज तुम्हाला जास्त लाईट बिलसुद्धा येऊ शकतं, कारण तो तेवढी एनर्जी घेतोय, कॉम्प्रेसरवरती प्रेशर येते. मग जर तुम्ही लो सेटिंगवरतीच एकवरतीच जर तुमचं फ्रीज ऑन ठेवलं तर तुम्हाला हे एक्स्ट्रा काहीच करायचं काम नाही आहे. आता आपण हे सगळं तर करतोय, ऑनच ठेवतोय, पण जर तुमच्याकडे जास्त लाईट येत जात असेल तर नक्की तुम्ही स्टॅबिलायझर बसवला पाहिजे, जेणेकरून डायरेक्टली फ्रीजवरती त्याचा इफेक्ट होणार नाही. आता फ्रीजमध्ये इनबिल्ड स्टॅबिलायझर असतं असं म्हटलं जातं, पण ते मदरहूडसोबत कनेक्टेड असतं आणि कितीही प्रॉब्लेम आला तर ते इंटरनल आहे. त्यामुळे आपण एक्सटर्नल गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे स्टॅबिलायझर. आणि कुठेतरी कसं मेंटेन करायचं हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते, त्यामुळे मी जास्त काही यामध्ये बोलणार नाही. सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरलेला असेल आणि मी जेही तुम्हाला सगळे काही कारणं सांगितले त्याचे आन्सरसुद्धा तुम्हाला भेटलेले असतील. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडणार असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ बनवताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागते आणि जर काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की करेक्ट करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. येस, पण सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. धन्यवाद.